नमस्कार मंडळी. आज आपण बनवू याखनी पुलाव. याखनी पुलावसाठी 3 कांदे चॉप करून घेतलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये चिकन बनवायचं आहे, त्याच्यामुळे तेल टाकून घेतलेलं आहे. ते खडे मसाले जे पण अवेलेबल आहेत ते टाकायचे आहेत. कांदे 3 चॉप करून घेतलेले आहेत. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. 3 कांदे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर चिकन घालायचं आहे. त्याच्यामध्ये कांदे गोल्डन ब्राऊन झाले की चिकन घालायचं आहे. चिकन टाकायचं आहे. चिकन थोडंसं हे झालं की फक्त गरम मसाला किंवा चिकन मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचा. माझ्याकडे गरम मसाला आणि चिकन मसाला होता, तर मग मी ते दोन्ही पण ॲड केलेलं आहे. 3 हिरव्या मिरच्या चॉप करून घेतलेल्या, तर 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये. लास्टला राईस टाकलं की मग दही टाकायचं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं झाकण टाकून शिजून द्यायचं आहे चिकन. नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आणि जो बासमती राईस असेल तर बासमती राईसमध्ये बनवू शकता. नॉर्मल राईस असेल तर नॉर्मल राईसमध्ये. माझ्याकडे मी बासमती राईस यूज केला आहे. आणि कुकरमध्ये पण 2 शिट्यांमध्ये होऊ शकतं. म्हणजे कोणी बॅचलर राहतं तर त्यांच्यासाठी नॉर्मल म्हणजे कुकरमध्येच बनवतं, तर कुकरमध्ये 2 शिट्यांमध्ये होतं. नंतर लास्टला गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. राईस म्हणजे पुलावनुसार जर 2 कप तांदूळ असेल तर चिकन म्हणजे जेवढं चिकन असेल तेवढं हे करायचं, पाणी घालायचं ज्याच्या हिशोबाने. नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर घ्यायची आहे. असं कोणाला ड्रायफ्रूट आवडतात ह्याच्यासाठी गार्निशिंग तर त्याच्या हिशोबाने तसं टाकायचं आहे. प्रकारे रेडी आहे आपला याखनी पुलाव.